भाजपचे नेते आणि चंद्रपुरातील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचं एक विधान वादात आलंय। काँग्रेसने त्यावरून कारवाईची मागणी केली, तर आपण ते विधान 1984च्या दंगली संदर्भात केल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलंय। पाहूया। चंद्रपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचं विधान वादात सापडले। 1984 सालच्या शीख दंगलीचं उदाहरण देताना मुनगंटीवारांनी हे विधान केलं, त्यावर सत्ताधारी विरोधक आमने-सामने आले। अरे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेसवाले, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेसवाले, तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेसवाले बोर्डावर लिहितात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही। अरे हुकुमशाही तुमची आहे, लोकशाही बघायची असेल तर या जनसागराकडे बघा। हा जनसागर साक्षी आहे की लोकशाही म्हणजे काय असते। उभ्या देशाला लाज आणणारं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे भाष्य आहे। भाऊ बहिणीच्या पवित्र संबंधांमध्ये अशा प्रकारचं बोलणं हे कोणाही नेत्याला, कुठल्याही पक्षाच्या नेत्याला न शोभा देणार आहे। राजकारण किळसवाणं झालंय हो। काल जे पद्धतीचं अपमानजनक जे वक्तव्य केलं त्यांनी त्याची लायकी जे दाखवलेली आहे सुधीर मुनगंटीवारांनी, आम्ही निवडणूक आयोगावर तक्रार करून आणि त्याला अटक करायची मागणी। महाराष्ट्र के संस्कृति को रास नहीं आने वाला है, कैंडिडेट करके लोग उनको उनकी जगह दिखाएंगे। हे वक्तव्य मी आणीबाणी व 1984 मध्ये ज्या हुकुमशाही पद्धतीने काँग्रेस वागली त्याची उदाहरणं दिली, निरपराध लोकांना जेलमध्ये टाकलं। 2 दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी मुनगंटीवारांबद्दल केलेलं विधान चर्चेत राहिल्यानंतर आता मुनगंटीवारांचं विधान चर्चेत आलं आहे। असा विदर्भाचा एक कर्तृत्ववान नेता म्हणून सुधीर भाऊंकडे सगळा महाराष्ट्र बघतोय। एकदा त्याला निवडून द्या, फक्त एकदा निवडून द्या आणि 5 वर्षात बघा कसा करंट लागेल। तुमच्या सगळ्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करून या दुष्काळी भागाला पुन्हा एकदा सुखी समृद्ध संपन्न करण्याची ताकद आणि कर्तृत्व ज्या नेत्यामध्ये आहे तो सुधीर भाऊ आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।